Good afternoon, my dear students. Students, I am Mahesh Bhoye, Government College of Education, Panvel, B.Ed, second year student. Students, today we are going to learn about very important topic and it's a very interesting topic in your syllabus. Okay, students, open your textbook and directly go through the page number 56, unit number 3rd, and then first topic is poem. But students, before that, give me the answer my some questions. Okay, listen. First question is, why do we ask question? Okay, I repeat my question. Why do we ask question? मुलांनो, आपण प्रश्न का विचारतो? आपण प्रश्न कोणी सांगू शकेल का? आपण प्रश्न का विचारतो बरं? Okay, asking the question is the most simplest and most effective way of learning. It develop the curiosity, and so we ask the question, we get the information and gain knowledge. Okay. तर आपण मुलांना प्रश्न का विचारत असतो की आपण एखाद्या गोष्टीबद्दल जास्तीत जास्त माहिती करून घेण्यासाठी आपण सतत प्रश्न विचारत असतो. ओके, आर यू अंडरस्टँड? फर्स्ट क्वेश्चन. नाव लिसन. सेकंड क्वेश्चन. डू वी गेट आन्सर टू ऑल क्वेश्चन? डू वी गेट आन्सर टू ऑल क्वेश्चन? मुलांना आपल्याला आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतातच का? आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला दुसऱ्यांकडून मिळतात का? ओके, कॅन एनीवन ट्राय इट? गिव्ह मी द आन्सर प्लीज. ओके, द आन्सर इज मोस्ट ऑफ द टाइम वी गेट द आन्सर टू ऑल क्वेश्चन, बट समटाइम डू नॉट गेट ऑन आन्सर इफ अवर क्वेश्चन इज द कन्फ्युजिंग अँड डिफिकल्ट ऑर इलॉजिकल क्वेश्चन. ओके, सम से येस, सम से नो. काही म्हणतील सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात, तर काही जण म्हणतील काही क्वेश्चन असे असतात की त्या क्वेश्चनचे आन्सर खूप आपल्याला कन्फ्युजिंग करणारे असतात, किंवा काही प्रश्न हे खूप कठीण किचकट असतात, किंवा काही प्रश्न हे इलॉजिकल असतात की अशा प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायला काही वेळेस जमत नाही. ओके, तर मुलांनो, आपल्याला सुद्धा आपल्या बालपणाच्या जीवनात आपल्या बालपणामध्ये आपल्याला खूप असे बरेच प्रश्न पडले होते. काही वेळेस त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली, तर काही वेळेस त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळायचीच राहून गेली. अशाच एका सतत प्रश्न विचारणाऱ्या एका लहान, एक गोंडस, एक चौकस मुलाची ही कविता आज आपण इथे अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट नंबर 3.1 मधली ही पहिली पोयमचं नाव आहे व्हाय. व्हाय म्हणजेच का. स्टुडंट्स, ओपन युअर टेक्स्टबुक अँड डिरेक्टली गो थ्रू द पेज नंबर 56. ओके, नाव लिसन. Look at this, students. Look at this, the actual poem. Students, I read the poem. We are listen carefully, okay? I am read the poem stanza by stanza and explanation in this poem. We are listen carefully, okay? Listen, first stanza. I know a curious little boy who is always asking why? Why this? Why that? Why then? Why now? Why not? Why? By and by. Okay, listen. Very interesting, students. In this poem, first stanza. I know a curious little boy who is always asking why. बघा मुलांनो, इथे कवी आपल्याला म्हणत आहे की मी एका लहान छोट्या गोंडस चौकस मुलाला ओळखत आहे की तो लहान मुलगा सतत प्रश्न विचारत असतो. स्टुडंट्स, क्युरियस म्हणजे काय असू शकतं बाळांनो? क्युरियस मीन्स having a strong desire to know about something. Students, write down the difficult words and new words. Okay, write down the new words, not a difficult words, new words. Okay, why this, why that, why then, why now, why not, why, by and by. असं का, तसं का, नंतर का, असंच का, असं का नाही, का आणि का, असे सतत प्रश्न विचारणारा एक लहान चौकस गोंडस मुलगा, अशा गोंडस मुलाला कवी इथे ओळखत आहे. ओके, नाउ लिसन सेकंड स्टांजा इन दिस पोयम. ही वॉन्ट टू नो वाय वुड शुड स्विम, वाय लीड अँड मार्बल सिंग, वाय स्टार शुड शाईन अँड वाइंड शुड ब्लो, अँड वाय वी ईट अँड ड्रिंक.
ओके. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वुड शुड स्विम, व्हाय लीड अँड मार्बल सिंग. तो जो लहान छोटा मुलगा आहे त्या लहान गोंडस मुलाला इथे जाणून घ्यायचं आहे, माहिती करून घ्यायचं आहे की लाकूड हे पाण्यावरती का तरंगते आणि लीड्स म्हणजे शिशे आणि मार्बल्स म्हणजे गोट्या मात्र पाण्यामध्ये का बुडत आहेत, हे या लहान छोट्या चौकस मुलाला इथे दुसऱ्या स्टांजामध्ये जाणून घ्यायचं आहे. नाऊ लिसन. व्हाय स्टार शुड शाईन अँड वाईन शुड ब्लो अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक. आता मात्र इथे पुन्हा एकदा त्या लहान मुलाला जाणून घ्यायचं आहे की आकाशामध्ये जे तारे असतात ते तारे का चमकतात आणि वारे का वाहतात, त्यानंतर आपण खातो का आणि आपण पितो का, हेही सुद्धा या लहान चौकस मुलाला इथे जाणून घ्यायचं आहे. नाऊ लिसन थर्ड स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड व्हाय दे अक्रॉस द स्काय, व्हाय सिंग द सन बिहाइंड द हिल्स अँड व्हाय द flowers die and why the flowers die. Okay, listen. He wants to know what make the clouds and why they across the sky. तो मुलगा पुन्हा एकदा विचारतो की आकाशामध्ये असणारे जे ढग आहेत ते ढग कसे काय बनतात आणि ते ढग आकाशामधूनच कसे काय पुढे सरकतात, हेही या लहान छोट्या चौकस मुलाला इथे जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हाय सिंग द सन बिहाइंड द हिल्स अँड व्हाय द फ्लावर्स डाय. त्याला पुन्हा एकदा विचारायचं आहे की जो आकाशामध्ये दिसणारा जो सूर्य आहे आपल्याला, तो सूर्य संध्याकाळच्या वेळेला डोंगराच्या किंवा टेकड्यांच्या मागे का जाऊन बुडतो, आणि त्यानंतर पुन्हा ह्या लहान चौकस मुलाला जाणून घ्यायचं आहे की जी सकाळच्या वेळेस फुलणारी फुले आहेत, फ्लावर्स आहेत, ते मात्र संध्याकाळच्या वेळेस का कोमेजतात किंवा संध्याकाळच्या वेळेस का मरतात, हेही या लहान मुलाला इथे जाणून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर प्रश्न विचारत आहे हा लहान चौकस गोंडस मुलगा. नाव लिसन नेक्स्ट आन्सर. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वाईन शुड कम फ्रॉम आउट द बिलोज नोज, व्हाय पॉप गन्स शुड गो पॉप अँड व्हाय द ओशियन एब्स अँड फ्लोज. ओके. ही वॉन्ट्स टू नो व्हाय वाईन शुड कम फ्रॉम आउट द बिलोज नोज. बिलोज मीन्स students, belows means, write down the difficult new words. An apparatus for blowing air. An apparatus for blowing air म्हणजे त्याला आपण इथे मराठीमध्ये भाता असं म्हणू शकतो या बिलोज शब्दाला. तर इथे पुन्हा कवी म्हणत आहे त्या लहान छोट्या मुलाला जाणून घ्यायचं आहे की जो भाता असतो त्या भात्याच्या नळीतून हवा कशी काय बाहेर येते आणि why pop guns should go pop and why the ocean ebbs and flows. आणि त्या छोट्या मुलाला हेही जाणून घ्यायचं आहे की स्टुडंट्स, पॉपगन मीन्स अ टॉय गन म्हणजेच एक खेळण्याची बंदूक असं आपण म्हणू शकतो. तर ह्या लहान मुलाला हेही जाणून घ्यायचं आहे की ह्या खेळण्याच्या बंदुकामधून आवाज कसा काय येतो, आणि तो मुलगा विचारतो की समुद्राला भरती कशी येते, हेही या लहान छोट्या मुलाला, या चौकस मुलाला इथे जाणून घ्यायचं आहे. ओके. नाव लिसन नेक्स्ट स्टांजा. लिसन. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स अँड व्हाय बॉईज कॅन नॉट फ्लाय, व्हाय स्ट्रीम कम फ्रॉम द कॅटल स्पाउट्स अँड रेन फॉल फ्रॉम द स्काय अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. ओके. लिसन. व्हेरी इंटरेस्टिंग. स्टुडंट्स, गिल्स म्हणजे माशाचे श्वसन यंत्र किंवा त्याला आपण माशाचे कल्ले असं म्हणू शकतो. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स अँड व्हाय द बॉईज कॅन नॉट फ्लाय. त्या लहान चौकस गोंडस मुलाला जाणून घ्यायचं आहे की जे माशाचे कल्ले असतात ते कल्ले मानवाला किंवा इतर प्राण्यांना का नसतात. बघा किती सुंदर हा प्रश्न विचारतात. ज्याप्रमाणे पक्षी आकाशामध्ये उडतात त्याचप्रमाणे लहान मुलं का उडू शकत नाही, हा सुद्धा एक लहान प्रश्न विचारत आहे हा एक लहान मुलगा. त्यानंतर व्हाय स्ट्रीम कम फ्रॉम द कॅटल स्पाउट्स अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. स्टुडंट्स, कॅटल स्पाउट राईट डाऊन द न्यू वर्ड्स. कॅटल स्पाउट्स म्हणजे एक किटलीची चोच किंवा किटलीची चोची किंवा किटलीचं तोंड असं म्हणू शकतो या कॅटल स्पाउट शब्दाला.
Students listen. Why stream comes from the cattle spout and rain fall फ्रॉम द स्काय. आणि त्या लहान मुलाला हेही जाणून घ्यायचं आहे की किटलीच्या चोचीतून वाफ कशी काय बाहेर येते आणि आकाशामध्ये पाणी येते कुठून आणि पाऊस पडतो कसा, हेही या लहान छोट्या मुलाला इथे जाणून घ्यायचं आहे. बघा पुढे. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. हाऊ शीड्स गेट इन द ॲपल कोर अँड मारोज इन द बोन अँड मारोज इन द बोन. इथे पुन्हा एकदा हा लहान छोटा मुलगा एक साधा आणि एक सोपा प्रश्न विचारत आहे की ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. मुलाला आता मात्र इथे असं विचारायचं आहे की कोळसा का जाळला जातो आणि कोळशासारखा दिसणारा एक लहान छोटा काळा दगड तो मात्र का जाळला जात नाही, हे इथे या लहान मुलाला जाणून घ्यायचं आहे. हाऊ शीड्स गेट इन द ॲपल कोर अँड मारोज इन द बोन अँड मारोज इन द बोन. हाऊ शीड्स गेट इन द ॲपल कोर. ॲपल कोर म्हणजे त्याला आपण सफरचंदाचा गाभा असं म्हणू शकतो. कोर म्हणजेच गाभा असं म्हणू शकतो. तर इथे या लहान मुलाला जाणून घ्यायचं आहे की सफरचंदामध्ये ती जी बी असते ती बी कुठून येते आणि कशी काय येते. त्यानंतर जी आपल्या हाडामध्ये असलेली चरबी आहे ती सुद्धा कुठून येते आणि कशी येते, हेही हा एक साधा आणि सोपा प्रश्न या मुलाला पडलेला आहे आणि हेही सुद्धा त्या लहान मुलाला जाणून घ्यायचं आहे. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट स्टांजा. ही वॉन्ट्स टू नो why ice should melt, why spider eat and flies, why bees should sting, and why the yeast should make the duff to rise. Should make the duff to rise. He wants to know why ice should melt, why spider eats and flies. इथे ह्या मुलाला जाणून घ्यायचं आहे की बर्फ का वितळतो आणि कोळी कीटक माशांना का खातो आणि तो कोळी कीटक मधमाशांना का डंक मारतो, हेही या लहान मुलाला इथे जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हाय बीज शुड स्टिंग अँड व्हाय द यीस्ट शुड मेक द डफ टू राईज. डफ म्हणजे स्टुडंट्स, डफ म्हणजे कणिक किंवा मळलेलं पीठ असं म्हणू शकतो आपण इथे. तर ह्या मुलाला हेही जाणून घ्यायचं आहे की त्या मळलेल्या पिठामध्ये यीस्ट कसे काय बनते, हेही या लहान छोट्या मुलाला इथे जाणून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर हा लहान छोटा मुलगा पुन्हा आपल्याला सतत प्रश्न विचारत आहे. त्याला सतत प्रश्न पडत आहेत या छोट्या मुलाला. त्यानंतर ह्या कवितेमधला शेवटचा स्टांजा आपण इथे बघणार आहोत. बघा. सम ऑफ हिज व्हाय आर नॉट टू हार्ड टू आन्सर इफ यू ट्राय, इफ यू विल ट्राय. But other no one ever yet has found the reason why. But other no one ever yet has found the reason why. ओके. या शेवटच्या स्टांजामध्ये कवी आपल्याला सांगत आहे की या कवितेमध्ये या छोट्या चौकस गोंडस मुलाने विचारलेले जेवढे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा तुम्ही जर थोडाफार विचार केला तर तुम्ही नक्कीच ह्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. परंतु उरलेले जे काही प्रश्न आहेत ते मात्र त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येणार नाहीत, असं या शेवटच्या स्टांजामध्ये कवी आपल्याला सांगत आहे. बघा किती अतिशय सुंदर अशी कविता या लहान छोट्या मुलाची कवीने इथे सांगितलेली आहे. त्यानंतर या लहान छोट्या मुलाला जेवढे काही प्रश्न पडलेले आहेत ते सगळे प्रश्न या कवीने या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडले आहेत. ही कविता अभ्यासत असताना आपल्याला इथे कवीचं किंवा पोएटचं नाव दाखवलेलं नाही आहे, परंतु एक सुंदर अशी एक अननोन पोएम आपण इथे चांगली अभ्यासलेली आहे. त्यानंतर या कवितेमध्ये येणारे नवीन शब्द हे आपण पुन्हा लिहून घ्यायचे आहेत. राईट डाऊन द न्यू वर्ड्स इन दिस पोएम. ओके स्टुडंट्स. देन स्टुडंट्स, इन दिस पोएम ॲनालाइज द पोएटिक फॉर्म. ओके नाव लिसन. या कवितेचा आपण एक पोएटिक फॉर्ममध्ये विचार करत असताना ही कविता एक अनसीन कविता म्हणून आपण इथे अभ्यासलेली आहे. त्यानंतर या कवितेमध्ये येणारे रायमिंग वर्ड्स काय आहेत, त्यानंतर ह्या कवितेची राईम स्कीम काय आहे हे आपण इथे बघणार आहोत. तर या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स काय आहेत? व्हाय, बाय, सिंग, ड्रिंक, स्काय, ड्राय, नोज, फ्लोज, स्टोन, बोन, फ्लाईज, राईज, देन ट्राय, व्हाय अँड लास्ट फ्लाय अँड स्काय. ओके. त्यानंतर या पोएमची राईम स्कीम बघा काय आहे.
राईम स्कीम आहे इथे ए बी ए बी ए बी ए बी या पोएमची अशी राईम स्कीम आहे. तर अशा प्रकारे आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट नंबर 3.1 मधली ही पोयम व्हाय नावाची पोयम इथे अभ्यासलेली आहे. त्या पोयमवरचा होमवर्क आपण लिहून घ्यायचा आहे. राईट डाऊन द होमवर्क इन दिस पोयम. ओके.